Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. My heavenly Father माझा स्वर्गीय पिता is the Father of glory. तो गौरवाचा पिता आहे. I don't like to speak to dead people. आणि मला मृत व्यक्तींबरोबर बोलायला आवडत नाही. I like to speak to living people. आणि मला जिवंत लोकांबरोबर बोलायला आवडतं. How many are living here? आणि किती इथं जिवंत आहेत? Prove it. सांगा किती जण इथं जिवंत आहेत? Prove that you are living. आणि सांगा, प्रूव्ह करा. Oh my God. अरे ओरडा प्रभूच्या My नावाने. heavenly Father is the Father of glory. आमेन. माझा स्वर्गीय पिता हा गौरवाचा पिता आहे. And what came from the Father of glory is आणि त्या गौरवाच्या पित्याकडून जे काही येतं, He is the Spirit of glory. आणि तो गौरवाचा पिता आहे, तो आत्मा आहे. The Spirit of glory is come from the Father of glory. आणि गौरवाचा जो आत्मा आहे तो त्या स्वर्गीय पित्याकडून येतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. What you have is the Spirit of glory. आणि तुमच्यामध्ये जे काय आहे तो गौरवाची आत्मा आहे. The problem with Christians is, पण ख्रिस्ती लोकांबरोबर समस्या काय आहे? when I'm saying Christian means does not mean religion Christian, okay? आणि जेव्हा मी ख्रिस्ती बोलतो याचा अर्थ धर्म या उद्देशाने मी बोलत नाही. Christian means the one who has the life of Christ. आणि ख्रिस्ती म्हणजे ज्यांच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं जीवन आहे. How many have the life of Christ? किती जणांमध्ये ख्रिस्ताचं जीवन आहे? What is happening with the mic? How many people have the life of Christ? किती जणांमध्ये ख्रिस्ती जीवन आहे? Yes, confident? Confident? खात्रीने सांगू शकता तुम्ही? Then you are the true Christian. मग तुम्ही खरे ख्रिस्ती आहात. Not by religion, धर्माने नाही, but by life. पण जीवनाने. But by life. पण जीवनाने. You are a true Christian by life. तुम्ही जीवनाने खरे ख्रिस्ती आहात. Hallelujah. हालेलुया. So that's why I said, आणि म्हणून मी म्हणतो, my heavenly Father माझा स्वर्गीय पिता is the Father of glory. तो गौरवाचा पिता आहे. I want a loud amen. आणि मला मोठ्याने आमेन My म्हटलेलं heavenly आवडेल. Father माझा स्वर्गीय पिता is the Father of glory. तो गौरवाचा पिता आहे. And what came from this glorious heavenly Father आणि त्या गौरवी पित्याकडून जे काही येतं is the Spirit of glory. ते आहे आत्म्याचं गौरवी आत्मा. On you is the Spirit of glory. आणि तुमच्यावर तो गौरवी आत्मा आहे. You don't have the spirit of suffering. आणि तुम्ही काय संघर्षात न जाणारा आत्मा तुमच्यामध्ये नाही. Because the Holy Spirit, when He came, आणि कारण की जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर He येतो, did not come from the suffering Christ. तो काय त्या संघर्ष करणाऱ्या त्रासात न जाणाऱ्या ख्रिस्ताकडून येत नाही. He came from the risen Christ. आमेन. तो त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडून आलेला आत्मा आहे. पवित्र आत्मा पवित्र आत्मा क्रूस के ऊपर टंगा हुआ यीशु के द्वारा नहीं आया, यीशु के द्वारा आया. आमेन. हालेलुया. And He came from the Father of glory. आणि तो त्या गौरवी पित्या. If I tell you the Holy Spirit has got nothing to do with the suffering Christ. आणि जर मी तुम्हाला सांगतो त्या पवित्र आत्म्याचा तो जो संघर्षातनं ख्रिस्त गेला, त्रासातून गेला, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. That's why He didn't come before the cross. आणि म्हणून त्या क्रूसाच्या अगोदर पवित्र आत्मा आला नाही. That's why Holy Spirit did not come when Jesus was on the earth. आणि जेव्हा येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता म्हणून तेव्हा पवित्र आत्मा आला नाही. Jesus came when Holy Spirit came when Jesus left. आमेन. पण जेव्हा येशू ख्रिस्त पृथ्वी सोडून गेला त्याच्यानंतर पवित्र आत्मा आला. Praise God. हालेलुया. And He is the Spirit of glory. आणि तो गौरवाचा आत्मा आहे. Not the spirit of suffering. आणि त्रासातून जाणारा संघर्षातून जाणारा तो आत्मा नाही. Not the one who will bring afflictions on your life. आणि जो तुम्हाला त्रास घेऊन येईल तुमच्या जीवनामध्ये असा तो नाही. He is the one who will bring the glory of the Father upon your life. आमेन. पण तो तुमच्यावर पित्याचा गौरव घेऊन येणारा आत्मा आहे. The Holy Spirit brings the glory of the Father upon your आणि life. तो तुमच्यावर पित्याकडून तो गौरवाचा आत्मा घेऊन येतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. What the Lord Holy Spirit said in the afternoon, आणि दुपारी देव माझ्याशी बोलला. God said, देव म्हटला, you are my good ground. यू आर माय Good ground. तू माझा एक चांगली भूमी आहेस. तू माझी उत्तम भूमी आहेस. आमेन.
You are God's good ground. तुम्ही देवाची उत्तम भूमी आहात. You are God's good ground. तुम्ही देवाची उत्तम भूमी आहात. You are God's good ground. आमेन. तुम्ही देवाची उत्तम भूमी आहात. God wants this good ground to be full of fruits. आणि देवाला हवंय की ही उत्तम भूमी पूर्ण फळांनी भरलेली असावी. God has planted things in your life that you may become fruitful. आणि देवाने अशा गोष्टी तुमच्यामध्ये पेरलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही फळदायी असावं. The Garden Eden आणि एदन बागेमध्ये was a place which was full of fruits, आणि ती जागा पूर्ण फळांनी भरली full होती. of provision, सर्व पुरवठा तिथे होता. everything that Adam and Eve needed, आणि आदामान हवेला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी तिथे होत्या. everything was available. आणि सर्व गोष्टी तिथे त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या. The Garden of Eden was a place of all provision. आणि तो एदन बाग सर्व पुरवठ्याने भरलेला होता. But the devil came. पण सैतान तिथे आला. He could sneak inside. आणि तो आतमध्ये शिरला. He could plant his things. त्याने त्याच्या गोष्टी तिथे पेरल्या. And along with everything that was growing, even thorns and thistles grew. आणि तिथे जे काही उगवत होतं त्याच्यामध्ये काटेकुसळे त्यांनी पेरले. But thorns and thistles was not God's plan. कारण की ते जे काटेकुसळ आहे ते देवाची योजना नव्हती. It was not God's plan. देवाची योजना ती नव्हती. Thorns and thistles is not God's plan. आणि काटेकुसळ ही देवाची योजना नव्हती. You being fruitful is God's plan. पण तुम्ही फळदावी असावं ही देवाची योजना होती. But now, पण आता because we are in Christ, आता आपण ख्रिस्तामध्ये आहोत. because we are in Christ, आता आपण ख्रिस्तामध्ये आहोत. God calls you the good ground. आमेन. तो तुम्हाला एक उत्तम भूमी असं बोलतो. God wants this ground to be full of fruit. आणि देवाला हवंय की ही भूमी पूर्ण फळांनी भरलेली असावी. Hallelujah. हालेलुया. The devil is a wise, he's a smart person. आणि तो सैतान जो आहे तो खूप हुशार आहे, चतुर आहे. By many things he tries to plant lot of thorns and thistles. आणि अनेक गोष्टीने तो तुमच्या जीवनामध्ये काटेकुसळ पेरण्याचा प्रयत्न करतो. You have to be very careful. तुम्ही खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे. Don't allow him to sneak in. आणि त्याला तुम्ही जागा देऊ नका तुमच्या आतमध्ये घुसण्यासाठी जीवनामध्ये. You are God's good ground. तुम्ही देवाची उत्तम भूमी आहात. Jesus worked on this ground. आणि येशू ख्रिस्त या जागेवर चालतो. He worked on this ground. या जागेवर काम करतो. He has tilled this ground. आणि तो नांगरणी करतो. He is about to sow many things. आणि अनेक गोष्टी तो पेरत असतो. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. This is just what the Lord told me, so I'm telling you. आणि हेच मला देवाने सांगितलं ते तुम्हाला मी सांगत आहे. But the message today is very different. आणि पण आजचा संदेश हा खूप वेगळा आहे. You are God's anointed. आमेन. तुम्ही देवाचे अभिषिक्त आहात. You are God's anointed. तुम्ही देवाचे अभिषिक्त आहात. I'm going to tell you and show you from the word of God आणि देवाच्या वचनातून मी तुम्हाला हे सांगू शकतो that God's favor देवाचा अनुग्रह is not restricted to only some. आणि काही लोकांपुरताच तो मर्यादित नाही. It is for all. तो सर्वांसाठी आहे. All. सगळ्यांसाठी आहे. In the Bible, in the book of Isaiah, यशायाच्या पुस्तकामध्ये in the chapter number 45, 45 यशया 45 काढूया आपण. it talks about a man. तो एका मनुष्याविषयी बोलतो. His name was Cyrus. त्याचं नाव आहे सायरस. Now I want you to listen to this message very carefully. मला हवंय की तुम्ही लक्षपूर्वक हा संदेश ऐकावा. कोणी Put all your mind and your attention on what I'm saying. तुमचं सर्व हृदय मन सगळं लक्ष इकडे असावं. If you catch this message, जर तुम्ही हा संदेश स्वतःला कॅच केलात, you will see this happening in your life. आणि तुम्ही पाहताल ते तुमच्या जीवनात घडताना. In Isaiah 45, there was a man called Cyrus. आणि एक यशया 45 मध्ये आपण पाहूया. There was a ruler. तो एक राजा होता तिथे. His name was Cyrus. त्याचं नाव सायरस. Cyrus was from Persia. पर्शिया मधून होता. Cyrus in Marathi is called Koresh. कोरेश. And Cyrus was not a Jewish person. आणि तो काही यहुदी नव्हता. Listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका हा संदेश. If you catch this revelation, जर तुम्ही हा जे काही प्रकटीकरण तुमच्या स्वतःसाठी घेतलं, what I'm sharing is going to be manifested in your आमेन. life.
तर तुमच्या जीवनात तुम्ही त्याचं प्रकट करताना पाहताल. Cyrus is not a Jewish man. आणि हा जो कोरेश होता तो काही यहुदी व्यक्ती नव्हता. But yet God said, Cyrus, you are my anointed. पण तरीही देव त्याला म्हणतो, कोरेश तू माझा अभिषिक्त आहेस. And God chose Cyrus to be the king of Israel. आणि देव त्या कोरेशाला इस्रायलाचा राजा म्हणून निवडतो. It never so happened that God picked up anyone outside the Jews to be the king of Israel. आणि एवढ्या वर्षात कधीच घडलं नव्हतं की देवाने यहुदी वंशाच्या बाहेरून कोणत्या व्यक्तीला राजा म्हणून निवडलेलं. But this is the first instance पण हा पहिल्यांदाच असं घडलं that God chooses a Gentile, की देवाने परराष्ट्रीयाला राजा म्हणून a निवडलं. Persian ruler, एक पर्शियन राजा, to bring Israel out from bondage. आणि इस्रायली राष्ट्राला त्या बंधनातून मुक्त करण्यासाठी. Israel was in Babylonian bondage. आणि बाबिलोन कंट्रीच्या त्या इस्रायल बंधनामध्ये होता. And God told Cyrus, आणि देव त्या कोरेश राजाला म्हणतो, Cyrus, कोरेश you are my anointed. तू माझा अभिषिक्त आहेस. I don't care whether you are a Jewish or not. तू यहुदी आहेस की नाही हे मला नाही काय माहिती, पण I तू don't माझा care in what lineage you have come from. आणि कुठल्या वंशातून तू येतोस हे पण मला काही घेणं देणं But नाही. God says, you are my chosen one. पण देव म्हणतो की तू माझा निवडलेला आहेस. And I have anointed you. आणि मी तुला अभिषिक्त केलेला आहे. Why have I anointed you? मी का तुला अभिषिक्त केलंय? To bring the ones who are captive in Babylon. आमेन. आणि जे त्या बंधनात आहे त्यांना सुटका करण्यासाठी मी तुला अभिषिक्त केलेला आहे. The anointed one have the power. आणि जे अभिषिक्त आहेत त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. They have the ability. त्यांच्यामध्ये ती कुवत असते. They have the godly ability त्यांच्यामध्ये दैविक कुवत असते. to set the captives free. आमेन. त्या लोकांना बंधनातून मुक्त करण्याची. God says, Cyrus, आणि देव त्या कोरेशाला म्हणतो, you are my anointed one. तू माझा अभिषिक्त आहेस. A Gentile एक परराष्ट्रीय, who is not from the lineage of, David. तो कुठल्याही दाविदाच्या वंशातून नव्हता. But God calls him a king. पण देव त्याला त्याचा राजा असं म्हणतो. And he says, now I am sending you. आणि तो म्हणतो, मी आता तुला पाठवत आहे. I don't care whether you are a Jewish or not. आणि तू यहुदी आहेस की नाही हे मला काही घेणं देणं I will नाही. show to the whole world पण मी सर्व जगाला दाखवून देईन that when my favor comes, की जेव्हा माझा अनुग्रह येतो, I don't care of what race, आणि what caste, what language you belong. आणि तू कुठल्या जाती धर्म वंशातला कुठल्या भाषेतला आहे हे मी पाहत नाही. When my favor comes, जेव्हा माझा अभिषेक अनुग्रह येतो it does तेव्हा. not take all these things into account. आणि ह्या सर्व गोष्टी मी पाहत नाही. Hallelujah. हालेलुया. You may not be from Israel. आणि तुम्ही कदाचित त्या इस्रायलापासून नाही. We are not from Israel. आपण इस्रायलापासून नाही. We are yet Gentiles. आपण अजूनही परराष्ट्रीय आहोत. But yet God calls you his anointed. आमेन. तरी देव तुम्हाला त्याचा अभिषिक्त असं म्हणतो. In those days, आणि त्या काळामध्ये the anointed were only 3 people. आणि तिथं फक्त 3 असे अभिषिक्त लोक होते. The kings, राजे, the priests, याजक and the prophets. आणि भविष्यवक्ते. Only these 3 people were called the anointed. आणि या फक्त 3 लोकांनाच अभिषिक्त असं गणण्यात येत होतं. But here Cyrus is the king but not from Jews. आणि इथे तो कोरेश राजा अभिषिक्त गणण्यात आला पण तो यहुदी वंशातला नव्हता. The first thing the Lord is telling you, I am telling you who you are. आणि तिथे देव त्याला प्रथम सांगतो की तू कोण आहेस. First thing God is telling you who you are. प्रथम तो देव तुम्हाला सांगत आहे तुम्ही कोण आहात. You are my anointed. आमेन. तुम्ही माझे अभिषिक्त आहात. Say, I am God's anointed. म्हणा, मी देवाचा अभिषिक्त आहे. I am God's anointed. मी देवाचा अभिषिक्त आहे. I am God's anointed. मी देवाचा अभिषिक्त आहे. And God is not just calling you his anointed. आणि देव त्याचा अभिषेक, He's not just calling you his anointed. देव त्याला तुम्हाला फक्त त्याचा अभिषिक्त असं म्हणत नाही. But behind him calling you his anointed, there is some purpose. आणि त्याला तो तुम्हाला जे अभिषिक्त असं गणण्यात येतो त्याच्या मागे त्याचा काहीतरी उद्देश आहे. एक उद्देश है, एक purpose है उसके पीछे. एक उद्देश आहे. Let's open Isaiah 45 verse 1, 2 and 3. यशाया 45:1 पासून आपण पाहूया. Let's open the Bibles to Isaiah 45 verse 1, 2 and 3. यशाया 45:1 ते 3 आपण पाहूया. How many people want to hear the word?
Or how many people have got their own Bibles? किती जणांकडे त्यांचं स्वतःचं बायबल आहे? Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you with me? तुम्ही माझ्या बरोबर आहात का? Oh no, God. I think half of them. Are you with me? तुम्ही माझ्या बरोबर Amen. आहात का? Thus says the Lord to his anointed, to Cyrus. परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो, Whose right hand I have held. ज्याच्या पुढे ज्याचा मी उजवा हात धरला आहे. What is the Lord saying? इथे देव काय म्हणत आहे? I have held your right hand. मी तुझा उजवा हात धरलेला I आहे. have held your right hand. मी तुझा उजवा हात धरलेला आहे. I am calling you my anointed. मी तुला माझा अभिषिक्त असं म्हणत आहे. And I am holding your right hand आणि in my hand. मी तुझा हात माझ्या हातामध्ये धरलेला आहे. You know why the Lord says this? आणि देव असं का म्हणत आहे? You know, when God gives you a certain task, आणि जेव्हा देव तुम्हाला काहीतरी काम देतो, the first response is always, Lord, will it be possible? आणि तुमचा काय प्रतिसाद असतो त्याच्याबरोबर की देवा हे शक्य आहे का? Lord, ये होगा क्या नहीं होगा? ये होगा क्या नहीं होगा? God says, I am holding your hand. देव म्हणतो मी तुझा हात धरलेला आहे. You know, when a father जेव्हा एक पिता holds the son's right hand, त्याच्या लेकराचा उजवा हात धरतो, everything in the father is transferred to the son. आमेन. मग त्या पित्यामध्ये जे काय आहे ते सर्व त्या लेकरामध्ये उतरतं. If the child is walking alone, आणि जर तो लेकरू एकटा चालत असेल, the child walks in fear. तो लेकरू त्या भीतीमध्ये जाईल. The child always walks in uncertainty. आणि त्याला कुठली खात्री नसेल. But when the father picks up the hand of the child, पण जेव्हा पिता आपल्या लेकराचा हात धरून चालतो, the child has got double strength. आमेन. त्या लेकरामध्ये डबल सामर्थ्य येतं. I'll give an example. मी एक उदाहरण देतो. Imagine a father and a son walking. आणि कल्पना करा की एक पिता आणि त्याचा लेकरू चाललेले And the आहेत, father is holding the son's right hand. आणि त्या पित्याने आपल्या लेकराचा उजवा हात धरलेला आहे. You see the child. मग तुम्ही त्या लेकराकडे पहा. वो बच्चे को हमेशा देखो. अकेला अगर चलेगा इधर उधर धड़के गिर जाएगा, लेकिन पिता ने हाथ पकड़ा ना, ऐसा लात मार के जाएगा. हालेलुया. Why? Because my father is holding my hand. कारण माझ्या पित्याने माझा हात धरलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Even if the feet are feeble, आणि त्यांचे जे पाय आहेत जे कमकुवत असतील, still तरीही he will kick. तो किक मारेल. नहीं गिरेगा मैं. क्यों? पिता ने पकड़ा है ना ऊपर से. हालेलुया. कैसा छोड़ेगा? मैंने थोड़ी पकड़ा है, उसने पकड़ा है. मैं अगर पकड़ूंगा तो छूट जाएगा. उसने पकड़ा है, वो कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया. When God gave this work to Cyrus, even Cyrus must be scared. आणि जेव्हा देवाने सुद्धा कोरेशाला त्याचं काम हे दिलं, तेव्हा कदाचित तो सुद्धा घाबरला He must असेल. be thinking in his mind, आणि तो त्याच्या मनात विचार करत असेल, इज़राइल को बंधन से छुड़ाना बोले तो, और मैं तो ऊपर से जू नहीं है, मैं बाहर का आदमी है. प्रभु तूने इतना बड़ा काम गिरी दिया है मेरे को. प्रभु कहता है, मैंने तेरा हाथ पकड़ा है ना. आमेन. हालेलुया. I am holding your right hand. येस. आमेन. देव म्हणतो मी तुझा उजवा हात धरलेला The Lord आहे. is telling you the same thing. आणि देव तुम्हाला हेच सांगत आहे. Whatever work you have been given by God, आणि जे काही कार्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे, God says, I am holding your hand. देव म्हणतो मी तुझा उजवा हात धरलेला You will आहे. not fall. तू पडणार नाहीस. You will not fall. तू पडणार नाहीस. You may move here and there, you may swing here and there, but you will not fall. तू झोके खाशील पण तू पडणार नाहीस. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. God is holding your right hand. देवाने तुमचा उजवा हात धरलेला आहे. And the Lord says, आणि देव म्हणतो, I have held your hand to subdue nations. आमेन. आणि देव इथं त्याला म्हणतो, ज्याच्या पुढे राष्ट्र जिंकायचे त्याचा उजवा हात मी धरलेला आहे. And I will ensure, I will see that nations bow before you. आमेन. आणि मी पाहून घेईल की सर्व राष्ट्रे तुझ्या पुढे नमन करतील, झुकतील. When God calls you his anointed, आणि जेव्हा देव त्याला त्याचा अभिषिक्त असं it बोलतो, is the anointing that will make your people subdue. आमेन. मग तो अभिषेकच जो आहे तो लोकांना तुमच्या पुढे झुकायला लावेल. It is the anointing that will make the people, the rulers of this world, submit to you. आमेन. आणि तो अभिषेकच आहे जो या जगाच्या लोकांना तुमच्या पुढे झुकायला लावेल. It is not you, तुम्ही नाही, it is the anointing. पण तुमच्यावर असणारा तो अभिषेक. You are anointed.
तुम्ही अभिषिक्त आहात. And the anointing will subdue things before you. आमेन. आणि तो अभिषेकच त्या जगातल्या गोष्टींना तुमच्या पुढे झुकायला लावेल. Hallelujah. हालेलुया. The problem is, पण समस्या कुठे आहे? before God gave Cyrus the task, आणि देवाने त्या कोरेशाला ते कामगिरी देण्याच्या अगोदर he told him that you are anointed. त्याने त्याला सांगितलं की तू अभिषिक्त आहेस. He told him his identity. त्याने त्याची जी ओळख आहे ती त्याला सांगितली. Identity बताने के बाद बोला तेरा काम क्या है. आमेन. हालेलुया. हालेलुया. अगर मैं आपको बोलूं आप कंपनी का सीईओ है, इमीडिएटली आप पोजीशन में आ जाओगे. यस, आई एम द सीईओ ऑफ द कंपनी. अभी बोलो क्या काम है. हालेलुया. अगर मैंने बड़ा कामगिरी बोला, आपने बोला मेरा पद क्या है, मैं कौन से लेवल में काम करूंगा, आप क्वेश्चन बोलोगे ना, ये क्या है प्रभु, इतना बड़ा काम दिया है, व्हाट इज माय पोजीशन. माझं पद काय आहे. Before God tells you your work, he tells you you are anointed. आमेन. आणि त्याने त्याचं काम सांगण्याच्या अगोदर, कामगिरी देण्याच्या अगोदर त्याने तुमचं पद तुम्हाला सांगितलंय. He tells you your identity. त्याने तुमची ओळख काय आहे ते तुम्हाला सांगितलंय. Praise God. हालेलुया. And then he says, I will unarm and ungird the loins of the kings. एक मिनिट. कोणीतरी मराठीत वाचा. आणि त्याच्या पुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन आणि म्हणून वेशी उघड्या राहतील. मैं उनको निशस्त्र करूंगा. Amen. All those who come against you. आणि जे कोणी लोक तुमच्या विरुद्ध आली, in the work of God, देवाच्या कार्याच्या मध्ये आली, the anointing will disarm them. आमेन. ते जो अभिषेक तुमच्यावर आहे तो अभिषेक त्यांना निशस्त्र करेल. The anointing will disarm. You know what is the meaning of disarm in this Bible, in this original? आणि याचा खरा अर्थ काय आहे निशस्त्र करेल. Lions जो भाग है ना, lions, यहाँ पे राजाओं के बाजू में एक बेल्ट हुआ करता था. जब वो लॉयंस को टाइट करते थे, इसका मतलब वो युद्ध के लिए तैयार है. आमेन. और जब वो लॉयंस को लूज करते थे, इसका मतलब वो लोग ने हार मान लिया है. बाइबल कहता है इस वचन में कि आपका अभिषेक उनको उनका लॉयंस को लूज करने पर मजबूर करेगा. वो कहेंगे वो मैंने हार मान लिया आपके साथ. हालेलुया. Praise God. हालेलुया. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय का मी काय सांगत आहे. The kings will give up. आणि जे राजे आहेत ते तुमच्या पुढे सोडून देतील. Your oppositions will give up. तुमचे जे विरुद्ध आहेत तुमच्या पुढे झुकतील. The one who walk against you will give up. आमेन. आणि तुमच्या विरुद्ध जे कार्य करत आहेत, चालले आहेत, ते सुद्धा नमतील तुमच्या पुढे. Because of the anointing upon you. कारण जो अभिषेक तुमच्यावर आहे त्यामुळे. And the Lord says, आणि इथे देव म्हणतो, I will open the doors before him. आमेन. आणि त्याच्या पुढे मी सर्व दरवाजे उघडेन. And it will not be shut. आणि ते कधीच बंद होणार नाही. The doors that were closed for days, months and years. आणि इतक्या वर्षांपासून कुठले दरवाजे बंद असतील, that God, the Lord is saying the anointing will open it wide. आमेन. आणि देव म्हणतो त्या अभिषेकाद्वारे ते सर्व दरवाजे उघडले And जातील. they will never be shut again. आणि ते दरवाजे पुन्हा कधीच बंद होणार नाही. The doors will open never to be shut again. आमेन. आणि ते दरवाजे पुन्हा न बंद होण्यासाठी उघडले जातील. Hallelujah. Hallelujah. The anointing upon you is going to do this wonderful work in your आमेन. life. आणि हा जो अभिषेक तुमच्यावर आहे ते सर्व अद्भुत कार्य तुमच्या जीवनात करेल. And the Bible says, आणि पवित्र शास्त्र the Lord सांगतो, told Cyrus, आणि देव त्या कोरेशाला म्हणतो, Cyrus, कोरेशा, before you go ahead, तू पुढे चालण्या अगोदर I will go ahead of you. आमेन तुझ्या पुढे मी चालेल. Verse number 2 says, आणि वचन दुसरं आपल्याला काय सांगतं, I will go before you मी तुझ्या पुढे चालेन and I will level every mountain. आणि सर्व जे पर्वत आहेत ते मी सपाट करेन. I will make your way straight. आणि मी तुझे मार्ग सरळ करेल. Hallelujah. You हालेलुया. will not struggle आणि तू संघर्ष करणार नाही, because the anointing upon your life that I'm putting right now, आणि जो अभिषेक मी तुझ्या जीवनावर आता टाकत the आहे, Lord says it will level up every mountain. आणि देव म्हणतो ते सर्व पर्वत तो अभिषेक सपाट करेल. Your way will become ready for you to walk. आमेन. आणि ते रस्ते तुला चालण्यासाठी तयार होतील. Because the Lord says, I will go before you. कारण देव म्हणतो मी तुझ्या पुढे चालेल. Even if you don't know what the problems are lying in front of you. आणि तुम्हाला कळणार पण नाही की तुमच्या पुढे काय समस्या आहे. Because before you go there, I have taken care of it. आमेन. कारण देव म्हणतो तुम्ही चालण्या अगोदर मी त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेईन. He says, तो म्हणतो I will break
the doors of bronze. आणि जे पितळी दरवाजे आहेत, I will break those doors. मी ते सर्व तोडून टाकेल. And how will I break, you know? आणि कसे तोडेल तो? I will break them in pieces. आमेन. त्याचे मी तुकडे तुकडे करेल. You know, कांच का डोर अगर रहेगा तो हम लोग समझ सकते हैं पीसेस में टूटेगा, लेकिन ब्रॉन्ज डोर्स टूटना in pieces only God can do it. आमेन. आणि पितळी काचेचे दरवाजे आपण समजू शकतो, काच तुकड्यांमध्ये त्याची तुकडे होतील, पण पितळ तुकड्यांमध्ये होणं ते फक्त देवच करू शकतो. Only the anointing upon you will do आमेन. that. आणि तुमच्यावर जो अभिषेक आहे तोच फक्त ते करू शकतो. I'll tell you why God is going to break those doors. आणि मी तुम्हाला सांगतो की देव ते दरवाजे का तोडून Are टाकेल. you ready to listen? तुम्ही तयार आहात का Are you ready ऐकण्यासाठी? to capture this? तुम्ही तयार आहात का ते Are you ऐकण्यासाठी? ready to receive this? तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार आहात का? The Lord is going to break the bronze doors for you. आणि देव तुमच्यासाठी ते पितळ्याचे दरवाजे तुकडे तुकडे करणार आहे. Because in verse number 3 it says, आणि तिथेच 45:3 मध्ये आपण पाहतो यशया and आणि the word and means आणि तो तिथे शब्द आहे आणि म्हणजे it is connected to verse number 2. याचाच अर्थ तो जे वचन आहे दुसरं त्याच्याशी ते कनेक्टेड आहे, जोडलेलं आहे. I'm going to break the bronze doors आणि मी ते पितळी दरवाजे तोडणार आहे and I will give you the treasures of darkness आणि मी तुला अंधारातील संपत्ती देणार आहे and the hidden riches in the secret places. आणि त्या रहस्यमय जागेमध्ये लपलाले सर्व धन मी तुला देणार आहे. Let the devil hide the riches in strong protection. आणि शैतान जरी त्याने त्याची जी संपत्ती आहे कुठेही लपवून ठेवली असेल, कितना भी अच्छा strong protection कर दो, devil ने अगर किधर भी उसका छुपा के रखा है ना, जो आपका है. Amen. Riches does not belong to the devil. आणि शैताना संपत्ती त्या शैतानाची नाही. Riches, treasures ये devil का नहीं है, ये परमेश्वर का है. सर्व संपत्ती त्या शैतानाची मालकीची नाही, वो प्रभु का है. ते सर्व प्रभूचा आहे. devil ने उसको छुपा के रखा है. हालेलुया. उसने वो ब्रॉन्ज डोर्स के अंदर छुपा के रखा है. बट परमेश्वर कहता है मेरा अभिषेक तेरे ऊपर इस तरह काम करेगा कि वो अभिषेक के द्वारा जहां पे भी शैतान ने ट्रेजर्स को छुपा के रखा है वो सारे ट्रेजर्स का दरवाजा मैं तोड़ दूंगा. हालेलुया. And I will give it to you. आणि मी ते सर्व तुला देईन. This is prophetic, I'm telling you. आणि हे भविष्यवाणी आहे, हे लक्षात घ्या. The anointing upon this ministry. आणि हे जो अभिषेक या सेवेवर आहे, The anointing that God called me for. आणि ज्या सेवेसाठी देवाने मला बोलवले आहे, This will पाचारण केले आहे, break the doors of bronze and release riches from the deepest hidden places of the devil. आणि हालेलुया. सर्व शैतानाची जी संपत्ती त्याने लपवलेली आहे त्याचे सर्व पितळ्याचे दरवाजे तुटणार आहेत. If you are connected with this anointing, जर तुम्ही या अभिषेकाशी जुडलेले आहात, you will see hidden treasures coming to you. आमेन. तुम्ही पाहताल की ते सर्व रहस्यमय संपत्ती तुमच्याकडे येत आहे. You don't know where it is hidden, but suddenly the anointing will expose it. आमेन. तुम्ही विचार करताल एवढ्या दिवस ही संपत्ती कुठे लपली होती, पण तो अभिषेक ती संपत्ती तुमच्याकडे घेऊन येईल. God calls you his anointing. आमेन. देव तुम्हाला त्याचा अभिषिक्त असं बोलतो. The anointing is not without a purpose. आणि त्या अभिषेक काही त्या उद्देशाशिवाय नाहीये. There is a purpose of the anointing त्याच्या upon मागे your life. काहीतरी उद्देश आहे. Hallelujah. हालेलुया. He is giving you the hidden riches. तो तुम्हाला सर्व ते रहस्यमय लपलेली अशी संपत्ती देत आहे. Wherever कितना भी deepest hidden शैतान रखने दो, आपका अभिषेक उसको खींच के निकालेगा. आमेन. हालेलुया. Hallelujah. Do you believe this? तुम्ही विश्वास ठेवता या Do you गोष्टीवर? believe this? तुम्ही या गोष्टीवर Do विश्वास you believe the ठेवता? riches are coming to you? आमेन. तुम्ही विश्वास ठेवता की ती संपत्ती तुमच्याकडे येत आहे? Then say, riches are coming to me. मग म्हणा ती संपत्ती माझ्याकडे येत आहे. Hidden treasures are coming to me. सर्व लपलेली संपत्ती माझ्याकडे येत आहे. God is breaking every bronze door. आणि देव सर्व ते पितळ्याचे दरवाजे तोडत आहे. Because the riches must come to me. आमेन. कारण ती संपत्ती यायची आहे. I'll tell you one more thing. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. What is your address? तुमचा ऍड्रेस काय, पत्ता काय आहे? Whatever your address may be, तुमचा पत्ता काहीही असू दे. the Lord sent angels with a big packet. आमेन. देव त्या देवदूता बरोबर एक मोठा
मोठा बॉक्स तुमच्याकडे पाठवत आहे. They are about to dispatch it to your address. आमेन. आणि तो बॉक्स ते तुमच्या पत्त्यावर येत आहे. God knows your address. देवाला तुमचा पत्ता माहिती आहे. The Lord knows your address. देवाला तुमचा पत्ता माहिती आहे. Are you ready to receive it from the Lord? आमेन. आणि ते घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? Are you ready to receive it from the Lord? आणि देवाकडनं स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात का? Your address is written in heaven. आमेन. तुमचा पत्ता त्या स्वर्गामध्ये लिहिलेला आहे. Hadapsar, Kondwa, Swargate, Market Yard, जो भी एड्रेस है हेवन में मालूम है. And the angels are dispatched. आणि ते देवदूत ते बॉक्स तुमच्या घरात घेऊन येत आहेत, पत्त्यावर घेऊन येत आहेत. Something, काहीतरी. as I spoke this, something got released. आमेन. काहीतरी देवाने मोकळं केलेलं आहे. तुम्ही विश्वासाने स्वीकार करा. म्हणा, देवा मी ते स्वीकार करतो. I receive तो it. बॉक्स मी स्वीकार करतो. That gift I receive it. आमेन. म्हणा देवाला की That- ते गिफ्ट मी स्वीकार करते That परमेश्वरा. hidden treasure I receive it. आमेन. हालेलुया. Hallelujah. He says, आणि तो म्हणतो, and I will give you the treasures of darkness आणि अंधकारातील संपत्ती मी तुला देईन. and hidden riches of secret places, आणि सर्व ती लपलेले धन मी तुला देईन. that it is I, the Lord God of Israel, की जो मी इस्रायलाचा देव परमेश्वर, who calls you by your name. जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो. God knows your name. देवाला तुमचं नाव सुद्धा माहिती कुछ आहे. भी नाम रहने दो, माता पिता ने कुछ भी नाम रखने दो. आप बोलेंगे प्रभु ये नाम तो बाइबल में नहीं है. जॉन मालूम है बाइबल में लिखा है, जेकब मालूम है, ये मेरा नाम मालूम है क्या, गिरीश नाम मालूम है क्या, किधर है? God says I know your name. आमेन. देव म्हणतो मला माहिती आहे तुझं नाव. And with that same name I called you. आणि त्याच नावाने मी तुला हाक You मारतो. know, whatever the Lord is going to do in your life, आणि देव तुमच्या जीवनामध्ये जे काही करणार आहे, He always wants to prove that I am the Lord God of your life. आणि त्याला नेहमी ते प्रूव्ह करायचं असतं की मीच तुझा परमेश्वर आहे. There is no one else beside. आमेन. आणि दुसरा कोणी नाही. Whatever He may do, He will show you I am the Lord. आणि जे काही तो करेल तो दाखवून देईल की मीच तो परमेश्वर आहे. Every time He had to show Israel by doing so many signs, wonders and miracles, saying, Israel, believe I am the Lord. आमेन. आणि इस्रायल लोकांना त्यांनी जेवढे काही चिन्ह चमत्कार दाखवले त्यांनी तेच तो सांगत होता की इस्रायलांनो माझ्यावर विश्वास ठेवा, And there is- तो परमेश्वर मीच आहे. There is no one besides. आणि तिथं दुसरा नाही. There is no one apart from me. आणि माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाही. If any help has to come, आणि कुठलंही help has to come, मदत यायची असेल it will come only from one person. आणि ती एकाच व्यक्तीकडून येईल. That is our Father. तो आहे आपला पिता. There is no one else beside Him. आणि कोणीही त्याच्याशिवाय दुसरा नाही. Don't look for options. आणि कुठलाही पर्याय शोधू नका. There is no option for God. देवासाठी कुठलाही पर्यायच He is नाही. the only one who will come for your help. आणि तो एकच आहे जो तुमच्या मदतीसाठी येईल. Hallelujah. हालेलुया. And He says, I called you by your name. आणि तो म्हणतो मी तुला तुझ्या नावाने हाक मारेल. Now listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. If you understand this, आणि जर तुम्हाला हे समजलं, you will jump with joy. तुम्ही आनंदाने उड्या मारताल. Because in the presence of God कारण देवाच्या उपस्थितीमध्ये is the fullness of joy. ते आनंदाची भरपुरी आहे. God says, I called you by your name. देव म्हणतो मी तुला तुझ्या नावाने हाक मारतो. I don't know from which generation you belong. कुठल्या वंशातून तू आलायस ते मला माहित I नाही. don't care about it. मी त्याची काळजी सुद्धा करत नाही. Your surname, तुमचं जे आडनाव आहे, your surname, how many people have surname? किती लोकांना आडनाव आहे? है सबका सरनेम? किसका सरनेम नहीं है? ऐसा कोई है? नहीं ना, सबका सरनेम है, राइट? ओके, Ranpise is a surname, right? Lobo is a surname. Okay, Nimbalkar is a surname. The surname आणि जे आडनाव आहे talks about their lineage, ते त्यांच्या वंशाविषयी बोलतं, त्यांची वंशावळी दाखवतं. right? Lobo lineage, we don't know what that lineage was right from the time first Lobo was born. आणि पहिला त्यांचा वंशज कोण होता ते आपल्याला माहित नाही. Whether this generation is perfect or not perfect. आणि ही जी वंश आहे तो परिपूर्ण आहे की नाही. अगर ये lineage perfect है नहीं है,
गलती किया नहीं किया है, पाप किया नहीं किया है, गॉड सेज ये आपका लीनिएज है, राइट? क्योंकि मैं लोबो खानदान में पैदा हो गया, ओके? ये रन पिसे खानदान में पैदा हो गया, उनको मालूम भी नहीं क्यों मैं खानदान में पैदा हो गया, बिकॉज मैं वो लीनिएज का ही हूं. नाउ लिसन टू दिस. योर लीनिएज तुमची वंश talks about what is your glory about that lineage. आणि तुमच्या त्या आडनावावर कुठला गौरव देवाचा आहे त्याच्याविषयी तुमचा वंश बोलतो, आडनाव बोलतो. मैं पाटिल हूं, पाटिल. ओके, व्हेन आई एम सेइंग पाटिल, पाटिल बोलो तो सबसे पहला है पुलिस रहेगा, है ये पाटिल को पुलिस बोलते ना, राइट? पाटिल इज पुलिस, राइट? करेक्ट. व्हेन समवन्स लास्ट नेम इज टेकन, आणि जेव्हा आडनाव घेण्यात येतं, some picture comes in their mind. तेव्हा आपल्याला काहीतरी एक पिक्चर आपल्या मनामध्ये येतं. अगर मैं बोलूंगा अंबानी, आपके दिमाग में एक बहुत बड़ा पिक्चर आएगा. क्या आएगा? अंबानी, such a rich man, such a prosperous man, किती समृद्ध श्रीमंत the world known man. सर्व जग ओळखतं त्याला. If I say Punawala, everyone will know, oh, सगळ्यांना owner माहिती of so many things. कितीतरी गोष्टींचा तो मालक आहे. But if I only say Cyrus, आणि जेव्हा मी म्हणतो कोरेश, हजारों साइरस है, अनेक आहेत कोरेश, बराबर? हजारों लोग हैं. अगर मैं मुकेश बोलूंगा, हजारों मुकेश है, कौन सा मुकेश उसमें से? लेकिन अगर मैं अंबानी ऐड करूं उसके आगे तो सब समझ में, हाँ मुकेश अंबानी, ओके ओके ओके. ओनली मुकेश आई डोंट नो, thousands of मुकेश आर देयर, बट व्हेन मुकेश गेट्स जॉइंड विद अंबानी, उसका आइडेंटिटी समझ में आता है, राइट? करेक्ट. हालेलुया. गॉड सेज आई कॉल्ड यू बाय योर नेम. देव म्हणतो मी तुला तुझ्या नावाने बोलवतो. एंड यू नो व्हाट आई हैव डन? आणि मी काय केले माहिती आहे का तुला? वर्स नंबर 4 सेज, आणि ते 45:4 मध्ये सांगतं, I have added my surname. आमेन. आणि मी माझं आडनाव तुला जोडलेलं आहे. God says my surname is attached to your name. आमेन. माझं नाव तुला जोडलेलं आहे आता. Do you know what is that meaning? आणि याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे? You are disconnected from your imperfect lineage. आणि याचा अर्थ असा की तुमची जी अपरिपूर्ण वंशावळ होती तिच्यापासून तुम्ही विजोड झालात. God disconnected you from your imperfect lineage. He brought you under the perfect lineage. God says now you belong to my family. आमेन. आणि मग तो म्हणतो आता तू माझ्या कुटुंबाचा आहे, माझ्या वंशाचा आहेस. Amen. हालेलुया. Everyone who is born of God is an overcomer, the Bible says. आमेन. आणि देव म्हणतो जो कोणी देवापासून जन्मलाय तो माझ्या वंशातनं आहे. How many are born of God? आणि किती देवापासून जन्मले? How many are born of God? देवापासून जन्मले. If you are born of God, you are an overcomer. आमेन. मग तुम्ही विजयशाली आहात. If you are born of God, you are an overcomer. आणि जर तुम्ही देवापासून जन्मले तुम्ही विजयशाली In आहात. the family of God, everyone is an overcomer. आणि देवाच्या कुटुंबात सर्वजण हे विजयशाली God आहेत. never called you to be defeated. आणि देव तुम्हाला कधी पराजित असं बोलत नाही. God called you to be an overcomer. देव तुम्हाला नेहमी विजयशाली असं बोलतो. So when God changed your lineage, God says your new name is Nihilus, the overcomer. आमेन. मग देव म्हणतो जेव्हा तुझं नाव वंशाळ बदलते देव म्हणतो तू विजयशाली Your आहेस. new name is Sheetal, overcomer. आमेन. हालेलुया. Your new name is Ishwar, overcomer. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Your lineage is changed. तुमची वंश बदलला आता. Don't identify yourself. मेरा lineage में ये सब था ना, अब ये सब मेरे पे और भी आएगा. God says, I disconnected you and I Amen. brought you in the royal lineage. आणि देव म्हणतो मी तुम्हाला त्या सर्व वंशातनं विजोड केलं आणि माझ्या वंशामध्ये आणलेलं आहे. Royal lineage. आणि याजकीय अशा Say, वंशामध्ये I am a royal lineage. म्हणा मी राजकीय वंशामध्ये आहे. I am not saying God is saying about you. आणि मी म्हणत नाही तर देव तुमच्या विषयी बोलत I आहे. am a royal lineage. आमेन. हालेलुया. I am disconnected from my imperfect lineage. आणि मी माझ्या जे अपरिपूर्ण वंश होता त्याच्यातून विजोड झालेलो आहे. My new name is माझं नवीन नाव Girish the overcomer. आमेन. Your new name is तुमचं नवीन नाव काय आहे? Eki the overcomer. हालेलुया. You cannot be defeated. तुम्ही हारलेले नाही. You cannot be defeated. तुम्ही हारूच शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. God says, I have given you my surname. देव म्हणतो मी माझं उपनाव तुला दिलेलं आहे. Even if you don't know me, no problem.
जरी तू मला ओळखत नाही तरी काही नाही, I called you. मी तुला बोलवलेलं आहे. I am giving you my surname. मी माझं उपनाव आडनाव तुला देत I am आहे. anointing you. मी तुला अभिषिक्त करत I am आहे. holding your right hand. मी तुझा उजवा हात धरत आहे. I will make the nations subdue before आमेन. you. आणि मी सर्व राष्ट्रांना तुझ्या पुढे नमन करायला लावेल. Hallelujah. हालेलुया. This anointing is wonder. आणि हा जो अभिषेक आहे तो अद्भुत आहे. What God has put upon you is wonder. आणि देवाने जो अभिषेक तुमच्यावर टाकलाय तो अद्भुत This आहे. anointing is going to do wonders. आमेन. आणि हा अभिषेक अद्भुत कृत्य करेल. He says, I am the Lord and there is no one else besides me. आणि मीच तो परमेश्वर आहे आणि माझ्या व्यतिरिक्त दुसरा नाही. And now he says in the verse number 5, आणि 5व्या वचनामध्ये तो म्हणतो, he says, I will gird your loins. इसका मतलब मी तुला सशस्त्र करीन. मैं तुझे सशस्त्र बनाऊंगा हर एक हालेलुया. प्रत्येक हर एक- युद्धास मी तुला सशस्त्र करीन. हर एक कामगिरी के लिए परमेश्वर कहता है मैं Hallelujah. तुझे सशस्त्र करूंगा. I will do it every time when the task comes. I will Amen. gird you with Hallelujah. my arms. आणि जेव्हा कधी देवाची कामगिरी येईल, देव म्हणतो मी तुला सशस्त्र करेल त्या प्रत्येक युद्धासाठी. The anointing तो अभिषेक will always guard you. तो अभिषेक नेहमी तुमचं संरक्षण करेल. वो अभिषेक हमेशा आपके आसपास एक Amen. शस्त्र के समान रहेगा. हालेलुया. I'll tell you what God's thought is about this message. आणि या संदेशाविषयी देवाचा काय विचार आहे मी तुम्हाला सांगतो. The anointing upon your life you must be so much of conscious of it. आणि तुमच्यावर जो देवाचा अभिषेक आहे तुम्ही त्याच्या इतक्या जाणीवतेत राहिलं पाहिजे. Because as the Lord says, even if you go there, आणि जर तुम्ही तिथे नुसते गेलात, the bronze doors will break open. आमेन, ते पितळी दरवाजे उघडतील. Then anything can happen wherever you go, even in the market. आणि तुम्ही बाजारात जरी गेलात, Anything can happen. काहीही घडेल. I'll tell you an example. मी एक उदाहरण देतो. One day, एक दिवशी in a city, एक शहर में, एक शहरामध्ये there was such a chaos. आणि इतका गोंधळ तिथं होता. And suddenly people were started to to be healed. आणि अचानक लोक बरी व्हायला लागली. Hospitals suddenly they started seeing healing. आणि त्या दवाखान्यांमध्ये अचानक आरोग्य यायला लागलं लोकांमध्ये. Suddenly people just went on their knees and started crying to God. आमेन. आणि लोक त्या गुडघ्यावर येऊन देवाकडे रडायला लागली. Suddenly families were united. आणि लोक तिथे एकत्र जमायला लागली. People didn't know what was happening in the city. आणि लोकांना समजलंच नाही की शहरामध्ये काय चाललेलं Why आहे. suddenly miracles have started happening? आणि का हे असे चमत्कार घडायला लागले. No one was praying. कोई प्रेयर नहीं कर रहा था, कोई प्रार्थना नहीं चल रहा था, कोई सभा नहीं चल रहा था, but yet miracles started happening. आणि अचानक तिथे चमत्कार घडायला लागले. Families started coming together. आणि कुटुंब एकत्र यायला लागली. Then they realized आणि मग त्यांना समजलं, from that city त्या शहरातून a train passed by, एक ट्रेन गेली. and in that train आणि त्या ट्रेन मध्ये there was a man of God called Charles Finney. आमेन. आणि एक देवाचा सेवक होता, Charles Finney. चार्ल्स. And Charles Finney was known as a revivalist. आमेन. आणि त्या जो देवाचा सेवक होता चार्ल्स फिनी तो संजीवन आणणारा असा जाणला होता. The presence of God upon his life was so strong. आणि देवाचा जो अभिषेक त्याच्यावर होता तो इतका सामर्थ्यशाली होता. He just passed by that city in the train. आणि तो फक्त त्या सिटीतून त्या ट्रेन मधून गेला. Revival came. तिथं संजीवन उतरलं. Healing started to happen. आरोग्य घडायला लागलं. People started to repent. आमेन. लोक पश्चाताप करायला लागले. That is nothing. हे तर काहीच नाही. God wants it at a higher level. आणि देवाला ह्याच्यापेक्षा उच्च असं करायचं आहे. The anointing upon your life and my life आणि देवाचा जो अभिषेक तुमच्यावर आणि माझ्यावर आहे must go higher than that. आमेन. याच्यापेक्षा उच्च गोष्टी करणारा आहे. Hallelujah. हालेलुया. The Lord says, देव म्हणतो you are like my city, तुम्ही माझ्या शहरासारखे आहात, which I have kept high on the hill. ज्याला मी त्या पर्वतावर उंच ठेवलेला आहे. The light, the Bible says, आणि तो प्रकाश a city that is on the top of the hill cannot be hidden. Correct? आणि त्या पर्वतावर वसलेलं शहर कधीच लपू शकत नाही. Yes, correct? हो की नाही. A city which is on the top of the hill cannot be hidden. आणि त्या पर्वतावर वसलेलं शहर कधीच लपू शकत नाही. Why? का? In the night, कारण रात्री you will see the light. तुम्ही त्याच्यात प्रकाश पाहताल. In the day, आणि दिवसा you will see the height. आम्ही त्याची उंची तुम्ही पाहताल.
Hallelujah. हालेलुया. In the night time, you will see the light of that city. आणि त्या शहराचा प्रकाश तुम्ही रात्रीचा पाहताल. People sitting in darkness will see the light of that आमेन. city. आणि अंधकारात बसलेली लोक त्या सिटीचा, त्या शहराचा प्रकाश पाहतील. People sitting in the light in the daytime will see the height of that city. आमेन. हालेलुया. God has kept you higher. देवाने तुम्हाला उच्च जागी ठेवलेलं आहे. Others will start searching and coming to you. आमेन. आणि इतर लोक शोधत तुमच्याकडे येतील. Hallelujah. हालेलुया. You are the city set on the high hill. आमेन. आणि तुम्ही ते शहर आहात जे पर्वतावर वसलेलं आहे उंच. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. There is some special anointing God has released today. आमेन. आणि काही विशेष असा अभिषेक देवाने आज मोकळा केलेला आहे. It will break many doors today. आमेन. आणि अनेक दरवाजे तुटतील आज. Many doors. अनेक दरवाजे. Many doors. अनेक दरवाजे. You will see a flood. You can also expect a flood of riches to come आमेन. suddenly. आणि तुम्ही सुद्धा संपत्तीचा पूर येण्याची अपेक्षा करा. Anywhere which is hidden from generations, from many years. आणि इतक्या वर्षांपासून जे काही लपून ठेवलेलं असेल It can suddenly flow. ते अचानक तुमच्या पुढे येईल. It is the anointing that is present today. आणि जो अभिषेक आज आहे, Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? You know, when the Holy Spirit comes, जेव्हा पवित्र आत्मा येतो, you have no place to run. आणि तुम्हाला पळायला जागाच नसते, मग You cannot run तुम्ही पळू शकत नाही. because He will cover you from all sides. कारण त्याने तुम्हाला पूर्ण सर्व जागेतून घेरलेला You आहे. cannot run. Today, आज He will cover you from all sides. तो सगळ्या जागेतून येईल. You will not be able to run. तुम्ही पळू शकत नाही. You will feel His presence on top. तुम्ही त्याचा अभिषेक वरती पाहताल. You will feel His presence on the sides. तुमच्या बाजूला अनुभवताल. You will feel something is rising up. आणि तुम्ही म्हणताल की खालून काहीतरी वर येत You will आहे. feel something is happening inside. तुम्ही म्हणताल आतमध्ये काहीतरी घडत आहे. You will not be able to run away. तुम्ही पळून जाऊ शकत नाही. Are you ready for that presence? तुम्ही तयार आहात का त्या उपस्थितीसाठी? I'm telling you, मी सांगतो. He is the Spirit of glory. आणि तो गौरवाचा परमेश्वर आहे, आत्मा आहे. And when He comes, आणि जेव्हा तो येतो, you can expect nothing but the glory of the Father in that आमेन. place. हालेलुया. And that glory comes to transform. आणि तो गौरव येतो काहीतरी बदल It घडवण्यासाठी. comes to change many things. तो अनेक गोष्टी बदलतो. Many things from inside out. आतून बाहेर सर्व गोष्टी तो बदलतो. Hallelujah. हालेलुया. Are you ready? तुम्ही तयार आहात का? This key आणि is ही जी चावी आहे, only the key of expectation. ती आहे फक्त अपेक्षेची. If you expect, it will happen. आणि जर तुम्ही अपेक्षा धरता तर ते घडेल. If no expectations, you will go dry. जर तुम्ही अपेक्षाच केली नाही तर तुम्ही तसेच कोरडे जाल. But you expect, पण जर तुम्ही अपेक्षा धरलीत, you will be like a flooded man. आमेन, मग तुम्ही जसं काय तुमच्यावर पूर आलेला आहे तसे होता. Flooded man. पूर आलेले. You will be completely drenched and wet. तुम्ही पूर्ण भिजून जात. Hallelujah. That's the presence of God. देवाची उपस्थिती अशी असेल. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Let's all stand. आपण उभे राहूया. Wherever you are.